आज होता गुरुवार आणि सकाळी मला मठामध्ये जाता आलं नव्हतं. तर माझी छोटी बहीण गेलेली, तिने व्हिडिओ कॉलवर मला दर्शन दिले स्वामींचे आणि छान असं दर्शन घेऊन मग मी संध्याकाळी कामावर आली आणि कामावर आल्याच्या नंतर इथे बनणार होता पुलाव आणि पुलावची क्वांटिटी थोडी जास्त होती, तर मोठ्या टोपामध्ये अशी बनवली. छान असा पुलाव बनवला आणि पनीरचे पराठे बनवले आणि सगळं जेवण झाकून मग मी घरी निघाली आणि आज चहा घेऊन आली नव्हती. मॅडमच्या इथे कधी-कधी चहा घेते, पण आल्याच्या नंतर बनमस्का आणि छान अशी चहा घेतली आणि नंतर मग मी आर्याला खायची होती पाणीपुरी आणि पाणीपुरीसाठी हा रगडा तयार करायला घेतला. वाटाणेही मी 3 तास भिजत घातले होते आणि त्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची, थोडंसं अद्रकचे तुकडे असे बारीक करून टाकलेत आणि हळद घातली आहे थोडीशी, चवीपुरता मीठ घातलं आहे आणि यांना 3 शिट्या देऊन घेतल्या. त्याच्यामध्ये 2 एक मोठा बटाटा किंवा 2 असे बटाटे घालून एकदम छान असं गरगरीत शिजवून घेतलं आणि त्यांना थोडंसं मॅश करून घेतला. त्यानंतर याच्यामध्ये काही टाकलं नाही आहे मी. चाट मसाला टाकू शकतो आपण, पण त्याच्यामध्ये मी काहीच टाकलं नाही आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आणि छान असा हा रगडा तयार केला आणि आर्याला सगळं दिलं आणि याच्यामध्ये चिंचेची चटणी बनवलेली. तिची रेसिपी तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन. लेमन राईस बनवला, सगळं जेवण काढलं आणि जेवण घेतलं. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.